वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010। आज आपल्याकडे एक खास पाहुणे आलेत। दक्षिणेतले सुपरस्टार रजनी द बॉस। पाहिलं, एंट्रीलाच त्यांनी धक्का दिला की नाही? म्हणजे आम्हाला वाटलं होतं इथून येतील, पण ते डायरेक्ट प्रेक्षागृहातूनच आले। हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलेत। म्हणजे तसं त्यांना मराठी उत्तम येतं, पण तरी ते ज्या भाषांवर जगले त्या भाषांमध्ये ते तुमच्याशी संवाद साधू इच्छितात। बहुतेक महेश मांजरेकर त्यांना अजून भेटलेले दिसत नाहीत। मी त्यांचा दुभाषी म्हणून काम पाहणार आहे। रजनी सर, प्लीज। यंदा पाऊस खूप पडला। यड्यारुप्पा वारंत जयललिता प्रभाकरन मणिरत्नम अरविंद स्वामी कुठे गेला होता? नागार्जुन ते म्हणाले नमस्कार। यंदा तार झाला। ते म्हणाले मला माझ्या माणसांमध्ये येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी झी मराठीचा अत्यंत आभारी आहे। मी कर्नाटकचा, तामिळनाडूचा, तसाच महाराष्ट्राचा, मुंबईचाही। म्हणजे मुंबई महाराष्ट्राची नाही? वार करे भ्रमंद इट्टे। ते म्हणाले भ्रमात राहणं वाईट। पर काय विज्ञ वाटते? ते म्हणाले वास्तव स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे। म्हणजे मी विग न घालता प्रेक्षकांमध्ये बिनधास्त जातो, म्हणूनच माझ्या विगचे किस्से बनण्याऐवजी बिग हिटचे किस्से बनतात। म्हणजे अक्कल पाझळवण्यापेक्षा मला टक्कल पाझळायला जास्त आवडतं। यंद्रगे मराठी फिल्म रवी डोसा रॉबिन उत्तप्पा। मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर खूप आवडेल। म्हणजे माझ्या लायक जर एखादं कथानक असेल तर निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी माझ्याशी संपर्क साधावा। माझ्याकडे हॅलो सर। सर मी पहिली, मी जिंकले ना? हा सर। एरिप्पे पडिके इंदवरिके गजेंद्र एरे काय म्हणाले ते? अहो ते म्हणाले की तुम्ही पहिल्या नाही आहात। गजेंद्र अहिरे काल रात्रीच त्यांना भेटून गेला। 18 मिनिटात सिनेमा संपवतो असं म्हणाले। नाही रे सुनील। अहिरे अहिरे कापरे सर। ಒಂದ ಸ್ಟೋರಿ ತೆಲ್ಲ ನಳಿಗೆ ಮಲ್ಲ ನಳಿಗೆ। ते म्हणाले ती स्टोरी त्याला पण कळली नाही, यांना पण कळली नाही, त्यामुळे अजून तुम्हाला संधी आहे। काय नाव काय तुमचं? मी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध दीनलेनी। दीनलेनी म्हणजे दिग्दर्शक, नटी, लेखिका आणि निर्माती। अच्छा अच्छा। अरे रे, खरंच दीन लेखक आणि निर्माती, खरंच आहे। अहो मी आतापर्यंत मराठीत 100च्या पेक्षा खूप जास्त सिनेमे केलेत, तरी सुद्धा तुम्ही मला माझं नाव विचारताय? अहो काय आहे, मराठीमध्ये काही नावांव्यतिरिक्त इतर कुठलंही नाव घ्यायला बंदी आहे। उदाहरणार्थ असो, तुम्ही तुमच्या चित्रपटांची नावं मात्र सांगू शकता। मणी मंगळसूत्र हा तुमचा आहे? नाही, मणी मंगळसूत्र गहाण टाकून चित्रपट केलाय मी सर। यंदन मालगे झक मरते। थँक्यू सो मच सर। अहो ते म्हणाले कोणी झक मारायला सांगितली होती? हाऊस कांदे खाते ना सर, म्हणजे माझा पहिला चित्रपट। खातं रिकामा करून शेवटी कांदे हुंगावे लागले मला सर, तरी सुद्धा जिद्दीनं मी दुसरा चित्रपट केला। यांना ಮಾಡ್ತೀನಿ कॉन्फर्ट फोडತೀನಿ। यू आर वेलकम सर। ओ ते म्हणाले भागली नाही का अजून? हा माझा दुसरा चित्रपट। टॅक्सी
टॅक्सीतून रीळ उतरवतानाच पडला हो. यार मरके बाहेर काढ थँक्यू फॉर युअर अप्रिसिएशन सर. अहो ते म्हणाले मार आपल्या कर्मानं. नाही तसं मला म्हणायचं नव्हतं. हा माझा तिसरा चित्रपट. माझं म्हणणं वेगळं आहे. हा माझा चौथा चित्रपट. माझं म्हणणं ऐकून घ्या. हा पाचवा आहे. अरे गप. हा सहावा आहे. हा सातवा आहे. असंच पाहिजे रजनीला. सर असंच रडवलंय मी प्रेक्षकांना आणि मग प्रेक्षकांनी मला. सर तरीही अजून लढते आहे. चित्रपट घाण काढते आहे. खिशाकडे हात जाताच तोही फाटला. पैसे हवेत सर मला. आज चित्रपट दाटला. मोडून पडला सेट. गळून पडला मराठी बाणा. पाठीवरती हात ठेवून सर तुझ्या सोबत एक चित्रपट करतो म्हणा. वा 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 वा. आय अप्रिशिएट युअर गट्स. थँक्यू सर. घाणेरडे चित्रपट करून ते मान्य करायला मोठं मन आणि त्याही पेक्षा फ्लक्च्युएट न होणारं टॅलेंट लागतंय. टॅलेंट माझ्यासारखा. सांग तुझा चित्रपट कधी बनवणार. तुझं बजेट सांग फिल्मचा. बजेट सर बघा अनुदानाचे 20-25 मिळतील ना. सर. हा आणि मग सॅटेलाइटचे 10-15. अगदी. पुढचे 60-70 लाख. 60-70 लाख तुझ्या सिनेमाचं बजेट. सर बजेट हा? सर 60-70 लाखात आपण रोबोट सारखा सिनेमा करूया. रोबोट नाही रोबोट नाही रोबो. ओके सर. अरे काय चाललंय तुमचं. कशाला दुसऱ्याचं कॉपी करता सांगा तुम्ही. तुमच्या मराठीमध्ये एवढं चांगलं साहित्य आपल्या मातीतलं त्याच्यावर करा की चित्रपट. मनी डझंट मॅटर. ओनली पॅशन मॅटर्स. मला सांगा बापूंकडे कुठं होता पैसा. परांजपेंकडे कुठं होता पैसा. दादांकडे कुठं होता पैसा. पण त्यांच्याकडे चांगलं चित्रपट बनवण्याचा आस होता. आस तळमळ होती. तळमळीनं करा म्हणजे चळवळ आपोआप उभं राहत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सर जाऊ नका सर प्लीज सर. हे आपल्या एका मराठी माणसाला एखाद्या अमराठी माणसाने सांगितल्याशिवाय खरंच कळत नाही म्हणतात ना ते हे असं. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010